मम्मी का घर तोता है ना, वो भर के देना पड़ेगा। और मेरी मम्मी बेहोश पड़ी है उधर, उसका कौन ध्यान रखेगा? जब तक घर में हम लोग का होएगा तब तक काम चालू करने नहीं देगा। सब सामान नया प्लेस, सब सामान हम लोग को मला सांगायला पाहिजे होतं ना, हे सामान काढून घ्या, आम्हाला सांगितलं ना, बोलते तेवढं नाही येणार असं सांगितलं। मग आता सर्व एवढं नुकसान झालं ते कोण भरून देणार आहेत? आता सर्व आमचं ते जेवढं आहे तेवढं द्यायला लागेल सर्व। भायंदर पश्चिम में स्थित सेकेंडरी स्कूल के सामने मौजूद धोखादायक आनंद लक्ष्मी इमारत को तोड़े जाने का काम शुरू था। इसी दौरान तोड़े जा रहे इमारत का एक बड़ा हिस्सा इमारत के बाजू में मौजूद नेहरू नगर के 4 घरों पर गिर गया। इमारत का हिस्सा गिरने की वजह से 4 घरों को काफी नुकसान हुआ। जिस वक्त इमारत का हिस्सा घरों पर गिरा उस वक्त घर पर कोई मौजूद नहीं था, जिसकी वजह से एक बड़ा हादसा टल गया। जिन घरों पर इमारत का मलबा गिरा है उनकी माने तो जिस तरह से इमारत को बिना किसी सुरक्षा के तोड़ा जा रहा था, उसे देखते हुए उन्हें पहले से ये लग रहा था कि कहीं तोड़ी जा रही इमारत उनके घरों पर ना गिर जाए, इसलिए सभी लोग डर के मारे अपने घरों के बाहर निकल गए थे। तोडायला सांगितलं तर 2 माले तुम्ही वरतून तोडा, नंतर हिच्यानी तुम्ही हे करा, तर ते ऐकत नाही। बोलते एवढा लवकर ते लोकांनी खालून मध्ये एवढा पैसे वाचवायचे होते हे लोकला, म्हणून फटाफट हे लोकांनी काम असं करून घेतलं सगळं। टोटल किती घराचं नुकसान झालं? 4 घराचं नुकसान झालंय। सगळे कॉन्ट्रॅक्टर सगळे पळालेले आहे, आता ते आहेत नाही ते कोण बी। पहिला ते लोक ज्या टायमाला हे करायचे सेफ्टी बी नाही काय ठेवलेली, सेफ्टी कायच नव्हती। असं पहिला बी मोठा पत्थर पडलेला होता, त्या दिवशी मी त्या लोकांना सांगितलेला होता। त्या टायमाला तो एक जण होता जास्त नाटक जास्त करत होता, जास्त रुबाबनी गोष्ट करत होता। भाईंदर सेकंडरी शाळेसमोर जी इमारत होती त्या इमारतीचं पाडण्याचं काम चालू होतं। एक 10-15 दिवस झाले काम चालू होतं आणि इकडे धूळ काम चालू असताना धुळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण या इकडून होत होतं। ठेकेदार कोणतीही सेफ्टी पाळत नव्हता। वारंवार महानगरपालिकेचे अधिकारी यांना सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष करत होते। एखाद्याचा जीव गेला असता तेव्हा जाऊन यांना जाग आली असती का, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यांच्यावर आरोप आहे। आणि आज इकडे 5 ते 7 लोकांचं घराचं नुकसान झालेलं आहे, त्यांची भरपाई कोण करून देणार? कॉन्ट्रॅक्टर देणार की महानगरपालिकेचे प्रशासन देणार? एखाद्याचा जीव गेला असता त्याच्यानंतर जर तुम्हाला जाग येत असेल तर तुमच्यासारखं निर्लज्ज प्रशासन कोणाचं नाही। महाराष्ट्र निर्माण सेना याचा तीव्र निषेध करते आणि यांना ज्यांचे घरं तुटलेले आहे यांना घरं मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र निर्माण सेना करेल। आणि कॉन्ट्रॅक्टरांनी आजपर्यंत कोणतीही सेफ्टी पाळलेली नाहीये। त्यांना वारंवार सांगून सुद्धा स्थानिक इंजिनियर, स्थानिक प्रभाग अधिकारी यांनी सुद्धा यांना कळवलं की आपण जिथपर्यंत पूर्ण सेफ्टी करत नाही तिथपर्यंत आपण काम चालू करू नका। बाजूला शाळा आहे, शाळेत इयत्ता 10वीचे माध्यमिक विभागाचे पेपर चालू आहेत, तरी त्यांना काही नाही। मी वारंवार 5 ते 7 वेळा काम बंद केलं तरी सुद्धा ते एकदम मनमोकळ्यापणाने निर्लज्जपणाने काम चालू होतं, कारण यांच्यावर कोणाचाही अंकुश नव्हतं। यांना फक्त पैसे कमवायचे, कोणाचा जीव जातोय, कोणाची घरं जाते यांना काही लेणं देणं नाही। जिथपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही।